सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 11 जुलै 2026 शनिवार दिवशी योगिनी एकादशी म्हणजेच भागवत एकादशी आलेली आहे. बघा, 11 तारखेला सूर्योदय बघितलेली असल्यामुळे एकादशी, भागवत एकादशी ही 11 तारखेला आपण साजरी करायची आहे. संपूर्ण दिवस हा शुभ आहे. त्याचबरोबर शनिवारी ही भागवत एकादशी आल्याने या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे. तर ते झाड आहे पिंपळाचं. सर्वांनी सकाळी किंवा 5 वाजेच्या आत पिंपळाच्या झाडाला जरूर स्पर्श करून यायचा आहे. एखादा दिवा लावता आला आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली ठेवता आला तर आवर्जून ठेवून यायचा आहे. जाताना बरोबर थोडंसं पाणी, पाण्यात थोडं दूध आणि चिमूटभर साखर टाकून असं दूध मिश्रित, साखर मिश्रित पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. एक गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या कागदावर किंवा एखादं पान पडलेलं असेल पुसून घ्या आणि त्यावर तो गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि तुपाचा किंवा तेलाचा, तुमच्याकडं मोहरीचं, तिळाचं तेल असेल चालेल, जे तेल तुम्ही देवांच्या दिव्यांसाठी वापरता ते तेल घ्या. दुहेरी वाट टाका. मातीची पंती जरी घेतली चालेल किंवा तुमची फुलवात तयार असेल, फुलवातीचा दिवा तुम्ही मातीच्या पंतीत लावून यायचा आहे. दीपदान करायचं आहे उद्या पिंपळाच्या झाडाखाली. काही नाही जमलं ना तुम्हाला उपवास वगैरे तरीही चालेल. महिलांनो, दादांनो, फक्त उद्या पिंपळाला स्पर्श करा. 21 प्रदक्षिणा घाला किंवा 11 घाला, 5 घाला, पण पिंपळाला स्पर्श करा आणि प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करून प्रदक्षिणा घालून स्पर्श करून एक दिवा उद्या भागवत एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली जरूर लावा. आणि एक गुळाचा खडा आवर्जून तिथं ठेवा. जसा जसा तो तिथला गुळाचा खडा तुम्ही ठेवलेला खातील किडे मुंगळे, तसा तसा अगदी 7 जन्मांचा, जन्मोजन्मींचा पितृदोष दूर होईल. आणि ज्या अडीअडचणी आहे तुमच्या आयुष्यात, मग शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा कुठलाही काही ना काही अडीअडचणींना तुम्ही सामोरे जात असाल, सर्व अडीअडचणी दूर होतील. कुठला मोठा शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर लक्ष्मी नारायणांच्या कृपेने, आशीर्वादाने तो सुद्धा गुडघे टेकून देईल, माफी मागेल. अशी ही सुंदर सेवा आहे. उद्या सर्वांनी पिंपळाची सेवा आवर्जून करा. उद्या ज्येष्ठ महिन्याची भागवत एकादशी. सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. गंगाजल आणि हळद लक्ष्मी नारायणांना खूप प्रसन्न करतं. जी व्यक्ती एकादशीला अशा पद्धतीने हळद, गंगाजल टाकून स्नान करून शरीर आणि मनाने पवित्र होऊन देवांची सेवा करते ना, त्या सेवेचं भरभरून सोन्यासारखं फळ आपल्याला मिळतं. म्हणून उद्या लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर देवघरातील देवांना छान अभिषेक घाला. प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती, विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, सर्व देवी देवतांना दुधाने, पंचामृताने किंवा तुमच्याकडं केशर असेल थोडीशी तर दुधात किंवा पाण्यात कालवून घ्यायची आहे, म्हणजे मिक्स करा आणि त्या केशर मिश्रित दुधाने, पाण्याने देवांना अभिषेक करा. देवघरात पिवळा आसन अंथरता आलं तुम्हाला, अंथरा किंवा लाल असेल चालेल. स्वच्छ आसन अंथरून घ्या. त्यावर थोडी थोडी तांदळाची रास करायची, अख्ख्या तांदळाची. त्यावर देवांना स्थापित करायचं आहे. पिवळा गंध किंवा हळदी कुंकू ओलं करून किंवा अष्टगंध ओलं करून देवांना तिलक करायचं आहे. पिवळी फुलं असतील तुमच्याकडं, झेंडूची, चाफ्याची, देवांना आवर्जून अर्पण करा. माता लक्ष्मीला, गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे. उद्या जेवढी तुळस असेल ना तुमच्याकडं, विठू माऊलीला, बाळकृष्णांना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत देवांना तुळशीचा अभिषेक करायचा आहे. 1 पान असो किंवा 1000 पानं असो तुमच्याकडं, तुळशीचे पानं चांगले बघून घ्या. तुटलेली वगैरे घेऊ नका. स्वच्छ बघून तुळस देवांना अर्पण करायची आहे. उद्या देवघरात नैवेद्य गूळ खोबऱ्याचा दाखवा किंवा तुम्ही खीर
देवांना तांदळाची खीर नैवेद्यात ठेवू शकतो. आपण एकादशीला तांदूळ खात नाही, पण देवांचा उपवास नसतो. आपण देवांसाठी उपवास करत असतो. तुळशी माता देवांसाठी उपवास करत असते. तर देवांना तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवू शकता, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, पिवळी मिठाई असेल मिठाईचा नैवेद्य दाखवा. त्या नैवेद्यावर एक का होईना तुळशीपत्र जरूर ठेवा. बघा, आपला नैवेद्य लगेच देव स्वीकारतात आणि सोन्यासारखं फळ आपल्याला देतात. जेवढी सेवा होईल ना उद्या देवघरात तेवढी करायची आहे. उद्या कुणीच तुळस तोडू नका. देवांच्या सेवेसाठी आधीच तुळस तोडून ठेवायची आहे किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणा. उद्या एखादी तुळस लावता आली तर आवर्जून लावा. बघा, पुढं 25 तारखेला देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आलेली आहे. या 15 दिवसात जर तुम्हाला एखादं तुळशीचं रोप लावायचं असेल ना, सुंदर दिवस आहे, सोन्यासारखे दिवस आहे. तुमच्या अंगणात दारात तुळशीचं एक का होईना रोप आवर्जून लावा. आधीचे असतील अजून एखादं लावा, पण तुळशीचं रोप जरूर लावा. बघा, आपल्या दारातली अंगणातली तुळस जशी जशी बहरते ना, सुख समृद्धीचा आपल्या घरात वर्षाव होतो. लक्ष्मीनारायणांचा कृपा आशीर्वाद मिळतो. म्हणून तुळशीचं रोपं जेवढे लावता येईल ना दारात अंगणात जरूर लावा. खिडकी असेल तुमची, खिडकीत लावा, पण तुळशीचं रोप आवर्जून लावा. उद्या देवांना तुळस, सर्वांनी तुळस जरूर अर्पण करा. महिलांनो, दादांनो, उद्या देवघरात एक अखंड दिवा नक्कीच लावून ठेवा. महिलांनो, तुपाचा लावा, तेलाचा लावा, नियम नाही. दिवा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे. तुपाचा लावत असाल फुलवाट टाका किंवा तेलाचा दुहेरी वाट टाका. दिव्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. दिव्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. एक कापराचा तुकडा टाका आणि 2 लवंग टाकून ठेवायचे आहे. कधीच तुमच्या घराला, लेकरा बाळांना, तुमच्या प्रगतीला, तुमच्या लक्ष्मीला आणि तुमच्या घरातल्या सुख समृद्धीला कुणाचीच नजर बाधा लागणार नाही. घरातलं वातावरण नकारात्मक वाटत असेल तुम्हाला तर आवर्जून अशा शुभ तिथींना आपल्या देवघरातील दिव्यामध्ये या वस्तू टाकून द्याव्या. सुंदर अनुभव येतात. दैवी शक्तिमय अनुभव येतील तुम्हाला खरंच जाणवेल की कुठून ना कुठून तुम्हाला दैवी शक्ती तुम्हाला आशीर्वाद देत आहे, मदत करत आहे, तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग काढून देत आहे. म्हणून दिव्याचा हा उपाय तर नेहमीच करावा आणि उद्या तर आवर्जून असा अखंड दिवा लावून द्या आणि दिव्यात अशा वस्तू जरूर टाकायच्या आहे, चांगल्या बघून टाकायच्या आहे. उद्या तुळशी मातेची छान पूजा करा. महिलांनो, तुळशीजवळ छोटी का होईना रांगोळी काढायची आहे. रांगोळीची किंवा आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन कराल. उंबरठ्याशी तुम्ही छोटीशी रांगोळी काढली तर अतिशय उत्तम. हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची, आपल्या रांगोळीची, त्याचबरोबर तुळशी माऊलीची छान उद्या पूजा करायची आहे. उद्या तुळशीला चमचाभर दूध अर्पण करायचं आहे. तुम्ही स्वच्छ पाणी पण अर्पण करू शकता, पण तुळशीचा एकादशीला उपवास असतो, निर्जला उपवास करते तुळशी माता देवांसाठी. तर तुम्ही देवांना अभिषेक घातलेलं स्वच्छ पाण्याचं तीर्थ तुळशीला अर्पण करू शकता किंवा चमचाभर दूध अर्पण करा आणि त्याचबरोबर उजव्या हाताच्या चिमुटीत थोडीशी हळद घ्यायची आहे तुम्हाला आणि ती हळद 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुळशीच्या मातीत ती चिमूटभर हळद अर्पण करून द्यायची आहे. बघा, तुमची तुळस अगदी बहरेल, कधीच तुळस खराब होणार नाही. म्हणून चिमूटभर हळद जरूर अर्पण करा. तुळशीची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. तुळशीजवळ सुद्धा उद्या दोन्ही वेळेला गाईच्या तुपाचा दिवा, अगदी थोड्या वेळ चालला ना चालेल, पावसाळ्याचे दिवस आहे, हवा वगैरे असते, पण थोड्या वेळ का होईना 5 मिनटं जरी चालला, देवांचं नामस्मरण करा आणि तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा. दोन्ही वेळेला सेवा करा. मुख्य दाराशी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा जरूर लावायचा आहे. संध्याकाळी जरी ही सेवा केली, दोन्ही वेळेला करत असाल तर अतिशय उत्तम.
उत्तम, नाही जमलं किमान संध्याकाळी तरी जरूर करा. उद्या तुळशीला चिमूटभर हळद जरूर अर्पण करायची आहे. दर एकादशीला ही सेवा करत जा. चांगले अनुभव येतील तुम्हाला. तुमची तुळस तर बहरेल, कधीच खराब पण होणार नाही. बघा हळद आपल्याला थोडं लागलं तरी आपण हळद लावतो, आपली जखम लगेच भरून निघते. तर तशीच हळद आपण जर चिमूटभर हळद तुळशीला प्रत्येक एकादशीला अर्पण केली ना, लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा होते. घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतात, कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून हळदीचे उपाय उद्या जेवढे कराल ना तेवढे कमीच आहे. भरभरून तुमच्या घरात सोन्यासारखं सुख समृद्धी येईल. हळदीचे उपाय दर एकादशीला जरूर करावे. उद्या एक वेळा का होईना विष्णू सहस्त्र नामावली जरूर पठण करा. सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर आसन घेऊन बसा. दिवा अगरबत्ती लावून ठेवा. एक अखंड दिवा तर आपण लावणारच आहोत. अगरबत्ती धूप दीप करून छान असं पवित्र वातावरणात उद्या विष्णू सहस्त्र नामावली जरूर पठण करायची आहे. किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकला, शांत चित्ताने लावला आहे आणि आपलं लक्ष नाही, असं करू नका. मग त्या सेवेला काहीच म्हणजे अर्थ नाही. तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल तर शांत चित्ताने, अगदी शांत शब्द आपल्याला कळला पाहिजे, हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या वास्तूला सुद्धा आपल्या देवांची सेवा समजली पाहिजे. वास्तू नेहमी प्रसन्न राहते आपली. अशा शुभ तिथींना देवांची सेवा जर असं मोठ्या स्वरात जर केली आपल्या वास्तूत, तर आपल्या वास्तूतली नकारात्मकता कायमची नष्ट होते आणि कायम सकारात्मकता येते, पवित्रता येते, घरात दैवी अनुभव येतात. म्हणून उद्या विष्णू सहस्त्र नामावलीची सेवा सर्वांनी करा. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पठण करता आलं तर आवर्जून पठण करा. 1 वेळा पठण करा किंवा 11 वेळा पठण करा. मी तर म्हणते भागवत एकादशी ते आषाढी एकादशी असं 15 दिवसात रोज जरी तुम्ही 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र देवघरासमोर तुपाचा दिवा अगरबत्ती लावून 1 वेळा जरी पठण केलं ना, काही लोक तर रात्री 12 वाजता सेवा करतात. नाही आपल्याला एवढं जमत, दिवसभरात केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता. स्वच्छ कपडे घालावे. आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही स्वच्छ वस्त्र नेसून, अगदी कोरे वस्त्र नेसूनच सेवा करा असं नाही, धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून देवांची सेवा करायची आहे. व्यंकटेश स्तोत्राची या 15 दिवसात तर आवर्जून सेवा करा. 1 वेळा जरी पठण केलं ना या 15 दिवसात, 15 वेळा जरी पठण केलं नाही तर 11 दिवस तुम्ही सेवा करू शकता. पण आषाढी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णूंची जेवढी सेवा होईल ना तेवढी आवर्जून करायची आहे. उद्या माता लक्ष्मीला देवघरातील माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल, आपण जेव्हा नारायणांची सेवा करतो ती नारायणांची सेवा केव्हा पूर्ण होते, जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो. आणि माता लक्ष्मीची सेवा केव्हा पूर्ण होते, जेव्हा आपण नारायणांची सेवा करतो. म्हणून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर 11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर ते कुंकू दुसऱ्या दिवशी नीट ठेवून द्या एखाद्या डबीत. रोज अंघोळीनंतर महिलांनो लावत जा. सुख सौभाग्य तर वाढेलच, पण घरात लक्ष्मी नारायणांची इतकी कृपा होईल की कधीच कशाला कमी पडणार नाही. उद्या एकादशीला एखादी गोमाता दिसली, गाय दिसली, तिला ताजी चपाती तूप गूळ लावून जरूर खाऊ घाला. किंवा तुमच्याकडं पुरणपोळी बनवलेली असेल तुम्ही ती खाऊ घालू शकता. साधी चपाती तूप गूळ लावून खाऊ घातली तरीही चालेल. किंवा तुम्ही लांब आहात आणि तुम्हाला गोमाता दिसली तर तुम्ही तिथं ताई असतील त्या गाय सांभाळणाऱ्या, दादा असतील त्यांच्याकडून 10-20 रुपयाचा हिरवा चारा जरी घेऊन गाईला खाऊ घातला ना तरी पण छान, खूप सुंदर अनुभव येतात. यामुळे सुद्धा कितीतरी पितृदोषातल्या अडीअडचणी जरूर 99% अडीअडचणी दूर होतात. मुलांना शिक्षण, नोकरी, हवी तशी प्रगती मिळते. घरात लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा प्राप्त होते. म्हणून गायीची उद्या सेवा आवर्जून सर्वांनी करा. गोमाता जिथं दिसेल ना तिथं आवर्जून ताजी चपाती तूपगूळ लावून खाऊ घाला किंवा हिरवा चारा खाऊ घाला. किंवा त्या ताईंकडं, दादांकडं गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले लाडू असतात, तुम्ही तेही खाऊ घालू शकता. लग्न कार्यात अडचणी येत आहे मुलींच्या, तर थोडीशी चणा डाळ भिजवून घ्यायची, त्यावर गूळ ठेवावा आणि एखाद्या चपातीत वगैरे लपेटून घ्यावी ती गूळ आणि चणा डाळ. आणि ती जरी स्वतःच्या हाताने मुलाने किंवा मुलीने किंवा आईवडिलांनी ही
सेवा केली, आपल्या मनातील इच्छा बोलावी लक्ष्मी नारायणांना आणि गाईला तो नैवेद्य आवर्जून खाऊ घाला. बघा 1.25 महिन्याच्या आत हवं तसं स्थळ जरूर मिळतं आणि एकादशीला केलेली ही सेवा नक्कीच आपल्याला फळ देऊन जात असते. तुमची मुलगी असेल, नारायणासारखा तुम्हाला जावाई मिळेल, नारायणासारखा त्या मुलीला पती मिळेल, किंवा मुलगा असेल तर लक्ष्मीसारखी त्याला पत्नी मिळेल, लक्ष्मीसारखी तुम्हाला सून वगैरे मिळेल. अशी सुंदर सेवा आहे. म्हणून गोमातेची ही सेवा दर एकादशीला किंवा अशा शुभ तिथी असतात ना तेव्हा आवर्जून करायची असते. म्हणून गाय दिसली उद्या तर सर्वांनी गोमातेची सेवा आवर्जून करा. गाय तुम्हाला हात लावू देत असेल महिलांनो, तुमच्या घराजवळ येते रोज गाय, तर तिला हळदी कुंकू लावा. गाय मारत नसेल तर म्हणते, मारत असेल तर लांबून सेवा करा, मारत नसेल तर आवर्जून त्या गाईला हळदी कुंकू लावा, नमस्कार करा आणि ताजा नैवेद्य जरूर खाऊ घाला. बघा पक्षी असतील, कुत्रे, मांजरे किंवा गाय वगैरे शिळं अन्न कधीच खाऊ घालू नका. आपण जे खातो ना त्यातलाच घासातला घास जर आपण त्यांना दिला ना तर आपल्या घरात माता अन्नपूर्णा तर कायम प्रसन्न राहते. त्याबरोबर लक्ष्मी नारायणांची पण कृपा होते. म्हणून ताजं अन्न कधी पण, गाय असो, कुत्रा असो, पक्षी वगैरे असो, त्यांना ताजं अन्न द्यायचं आहे. शिळं वगैरे देऊ नका. नाही तर मग नाही केली तुम्ही सेवा तरीही चालेल. तर उद्या गाईची सेवा करताना ताजं अन्न गाईला जरूर नैवेद्य खाऊ घाला. उद्या जेवढी सेवा होईल ना लक्ष्मी नारायणांची तेवढी करा. उद्या शांत राहायचं आहे. कुणाचा अपमान होईल अशा गोष्टी करू नका. मोठी एकादशी आहे, भागवत एकादशी आहे. जेवढं लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपता येईल ना, बाकी कुणाशी नाही बोलला तुम्ही तरीही चालेल. वादविवाद होतील, कुणाला अपशब्द होईल, आपल्यामुळे कुणाला त्रास होईल, अशा गोष्टी तर कधीच करू नये. आणि अशा शुभ तिथींना तर नक्कीच या गोष्टी, नक्कीच हे नियम पाळावे. उद्या जेवढं नामस्मरण कराल ना तेवढं भरभरून तुम्हाला फळ मिळणार आहे. 1000 पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. म्हणून दिवसभरात जेवढी सेवा होईल तेवढी करा, पण आवर्जून करा. आणि पिंपळाच्या झाडाची सेवा तर उद्या अजिबात चुकवू नका. शनिवार आलेला आहे, आपण शनिवारीच पिंपळाला स्पर्श करतो. कितीही अडीअडचणी असू द्या, कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी उद्या भागवत एकादशीला सर्वांनी पिंपळाच्या झाडाखाली जा, स्पर्श करा, एक दिवा लावा, एक गुळाचा खडा ठेवून या तिथं. कितीही अडीअडचणी असू द्या, मार्ग एका क्षणात तुम्ही खाली हात घरी येणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. बघा पितृदेवांचं स्थान तर असतंच, पण लक्ष्मी नारायणांचं मुख्य स्थान पिंपळामध्ये असतं. म्हणून उद्या भागवत एकादशीला पिंपळाची सेवा सर्वांनी जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.